तर ते वाघनाखामुळे व्हायला लागलं. त्याच्यामुळे जे स्वतःच्या खर्चानं जात आहेत ते त्यांचे अकाउंट नंबरपासून तुमच्याकडे देतील आणि जे शासनाच्या खर्चानं जात आहेत त्याचा इतंभूत खर्च उद्योगमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवेन. सामंत साहेब, एकूण डेलिगेशन हे किती लोकांचं आहे? त्यामध्ये किती लोक आहेत? म्हणजे त्यांनी आरोप केले 40-70 लोकांचा. आपलं काय मत आहे? किती लोक? मी आपल्याला वाचून दाखवतो. MIDCचं जे आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उद्योगमंत्री भूषण गगराणीजी, ब्रिजेश सिंगजी, म्हणजे भूषण गगराणी कोण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, ब्रिजेश सिंग कोण आहेत आपल्याला माहिती आहेत, हर्षदीप कांबळे कोण आपल्याला माहिती आहेत, विपिन शर्मा कोण आहेत आपल्याला माहिती आहेत, राजेश कोवळे जे सरकारी OSD त्यांचे आहेत, त्याच्यानंतर विकास सूर्यवंशी आहेत, पाटणे आहेत, आनंद माडिया आहेत जे CMOमध्ये काम करतात, त्याच्यानंतर साहेबांचे PA आहेत ते असलेच पाहिजे, त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असतं कामा नये. नितीन लालसरे 14 लोकांचं शिष्टमंडळ हे MIDC मार्फत आहे आणि MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे. पण MMRDAचा खर्च हा 3,85,00,000 रुपये हे MMRDA करते, जे आज काय भरपूर असं काय काय सांगितलं गेलं. त्याचे डॉक्युमेंट्स ते देतील, माझ्या माध्यमातून देतील आणि आमचा जो खर्च आहे तो मी जरा सस्पेन्स ठेवतो. म्हणजे 3 दिवस आपल्याला चांगल्या बातमी महाराष्ट्रातून मिळतील, चांगल्या प्रेस कॉन्फरन्स होतील. मी आल्यानंतर आम्ही ॲक्च्युअली खर्च किती केला आहे पण तो 34 कोटी नाही. MMRDA वेगळं, MIDC वेगळं आणि जे काही NGOज येत आहेत जे स्वतःच्या खर्चाने येत आहेत त्यांच्यावर आपण कसं काय बंधन घालू शकतो? ते बंधन आपण घालू शकत नाही. आणि स्वतःच्या पैशानं जे येत आहे, स्वतःची राहण्याची व्यवस्था जे स्वतः करतायत त्यांच्यावर शासनाचा का कंट्रोल असावा? ते येऊन जर आम्हाला मदत करत असतील आणि मगाशी जे मी सांगितलं की त्यांच्यामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करण्याची दानत आहे, त्याच्यामुळे ते येत आहे. बेसिक गव्हर्नमेंटचा कुठल्या प्रोजेक्टसाठी प्रोटेक्शन असणार आहे, कोणत्या टेरिटरीसाठी असणार आहे? कारण की यापूर्वी सुद्धा तुम्ही आता तुमच्या आधीपर्यंत होते करार होतात पण तेवढी इम्प्लिमेंट होत नाही, हा जो आरोप होतोय त्याला सोल्युशन काय करताय? नाही, अगदी बरोबर आहे, आरोपापर्यंत तथ्य आहे. पण त्या आरोपाला आम्ही तिलांजली दिलेली आहे. 1,37,000 कोटी हे MMRDA धरून आमचे मागच्या वर्षीचे MOUs होते, त्यातले 83% MOU आम्ही अंमलबजावणी करतोय. याचा अर्थ MIDCचे किमान 90% आम्ही इम्प्लिमेंट करतोय. यावेळी देखील MOU होतील, त्याची अंमलबजावणी देखील पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये केली जाईल. कारण 3 वर्षासाठीचा MOU असतो. 3 वर्षात ही इंडस्ट्री सुरू होणार असते. पण आम्ही 90 ते 95% फॉरेन करन्सी जी आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करतो. ठेवू ना, उद्या जरा उद्यासाठी ठेवू, परवासाठी ठेवू. रोहित पवारांनी खूप एलिगेशन्स केले, त्यांनी तायवानला ऑफिशियल केले, त्यावर 2 करोड आणि कॅगच्या चौकशी व्हायला पाहिजे. एकंदरीत टार्गेट केलं जातं इंडस्ट्री डिपार्टमेंट किंवा जे फॉरेन टूर होतं त्या. इंडस्ट्री डिपार्टमेंट